नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी अनंत सर सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एनएमएस मध्ये ज्या चॅप्टरवरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो चॅप्टर आपण घेतलेला आहे, तो धडा घेतलेला आहे बुद्धिमत्ताचा ठोकळा। बघा, या व्हिडिओवरती तुम्ही जर क्लिक केला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तर फक्त 5 मिनिटे प्लीज हा व्हिडिओ पहा। 100% आशा आहे मला की जो मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे किंवा ठोकळा हा चॅप्टर समजून सांगणार आहे, त्याच्यावरले जे प्रश्न घेणार आहे 100% तुम्हाला काम येणार। जिथे कधी कधी काय होतं, आपल्याला ज्या सिंपल यूट्यूब चॅनलवरती जी माहिती भेटते ती मोठ्या सुद्धा यूट्यूब चॅनलवरती माहिती भेटत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ठोकळ्यावरचा जो प्रश्न आहे तुमचा तो सगळा सॉल्व्ह होईल। तर बघा, ठोकळ्यावर तुम्हाला प्रश्न एनएमएस असो किंवा नवोदय परीक्षा असो किंवा स्कॉलरशिप वर्ग 8वी मधील एनएमएस स्कॉलरशिप नवोदय अशा परीक्षांची आपण या यूट्यूब चॅनलवरती तयारी करून घेत आहोत। तर चॅनलवरती आलेला असाल आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला 100% सबस्क्राइब करा। वरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल बघा, प्रश्न मी वाचून दाखवण्याचा देखील प्रयत्न करतो। प्रश्न असा आहे, 4 सेमी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळा घेऊन, ओके, किती सेमी आपल्याला दिले? 4 सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा, म्हणजे असा ठोकळा मी काढून दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलाय। वरती प्रश्न दिसतोय बघा तुम्हाला। ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना गुलाबी रंग दिला, नंतर तो ठोकळा कापून त्याचे 1 सेमी बाजू असलेले ठोकळे तयार केले। या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। आता बघा, सर्वप्रथम तर तुमच्या पुढे हे काही सूत्र दिसत असतील बघा। या जे तुम्हाला हे सूत्र आता तुमच्या पुढे दिसतात, या सूत्रांच्या आधारे आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। ओके, जे तुमच्या पुढे तुम्हाला सूत्र दिसत असतील बघा, तर सूत्र आपल्याला n बरोबर घनांची बाजू दिली दिसतात का? सूत्र तुम्हाला n बरोबर घनांची बाजू दिली आणि बाजू समान असताना आपल्याला काही सूत्र दिलेत आणि बाजू असमान असताना म्हणजे बाजू समान नसेल। आता आपल्याला बाजू प्रश्नामध्ये तुम्हाला दाखवलेली मी 4 सेमी बाजू आहे म्हणजे समान बाजू दिली। ओके, बाजू समान नसताना भी आपण प्रश्न घेणार आहोत, पण आता आपण बाजू समान असताना दिसत असतील तुम्हाला, बाजू समान असताना मी दाखवण्याचा प्रयत्न देखील करतो। बाजू समान असताना ओके, काही सूत्र दिले तुम्हाला। तर आता पहिलाच प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल, आपल्याला लक्षात घ्या इथे बाजू समान आहे, मग सूत्र आपल्याला ते बाजू समान असतानाचे वापरायचे आहे। तर लक्षात घ्या, पहिलाच प्रश्न आपल्याला विचारला बघा, ठोकळा, प्रश्न क्रमांक 1, ठोकळा किती वेळा कापावा लागला? लक्षात घ्या, ठोकळा किती वेळा कापावा लागला प्रश्न पहिलाच विचारला। वरती तुम्हाला दिसत असेल ठोकळा किती वेळा कापावा लागला, कारण की का आपल्याला प्रश्न पहिल्यांदा काय विचारला होता, मेन प्रश्न मोठा। 4 सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना गुलाबी रंग दिला, नंतर तो ठोकळा कापून त्याचे 1 सेमी बाजू असलेले ठोकळे तयार केले। तर ठोकळा किती वेळा आपल्याला कापावा लागला हा प्रश्न विचारला। पर्याय दिलाय, पर्याय नंबर 1 9, पर्याय नंबर 2 6, पर्याय नंबर 3 2 आणि पर्याय नंबर 4 12 वरती तुम्हाला दिसत असेल। तर सूत्रामध्ये या पद्धतीचे सूत्र आहेत, तर सूत्रामध्ये सुद्धा आपल्याला n बरोबर किती घ्यायचे? आपल्याला 4 घ्यायचे। n बरोबर किती घ्यायचे? 4। मग आपल्याला इथं किती वेळा कापावा लागलाय, मग आपल्याला सूत्र आहे बघा, किती वेळा कापावा। ओके, बघा किती वेळा कापावा, वेळा कापावा। वरती तुम्हाला सूत्र मी सगळे दिलेले आहे, सर्व सूत्र वाटलंच तर तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा परिपूर्ण फायदा होईल। ओके, सर्व प्रश्न सूत्र तुम्ही लिहून घ्या। आता किती वेळा कापावा लागेल हे प्रश्न पहिला तुम्हाला वरती दिलेला आहे, त्याचं आपण उत्तर लिहितोय। ओके, तर आपल्याला ठोकळा किती वेळा कापावा लागला विचारले, मग आपल्याला सूत्रामध्ये दिले बघा, किती वेळा कापावा लागेल? बाजू समान असतानाच्या खाली 3 कंसामध्ये n वजा 1, 3 कंसामध्ये n वजा 1, राईट। मग n ची किंमत आपण 4 घेणार, कारण की 4 सेमी बाजू असलेले ठोकळा दिला आपल्याला। n ची किंमत 4 घ्या, 3 कंसामध्ये 4 वजा 1 बरोबर 3, 4 मधून 1 गेला 3, या दोघांचा गुणाकाराचा संबंध असतो म्हणून गुणाकार घ्या, 3 त्रिक 9। परत एकदा सांगतो, आपल्याला विचारले ठोकळा किती वेळा कापावा लागेल, पहिला प्रश्न विचारला। ओके, जर तुमच्याकडे अक्षरगंगाचं पुस्तक असेल एनएमएसचं तर त्याच्यामध्ये हे प्रश्न आहेत बघा तुमच्या। ओके, बघा इथे यांची किंमत आपण 4 घेतली, 4 मधून 1 गेले 3 राहिले आणि ह्या
3चा आणि या कंसांचा गुणाकारा संबंध असतो, म्हणून गुणाकार केला 3 त्रिक 9 आलं उत्तर तुम्हाला काय भेटणार आहे 9. पर्याय क्रमांक तुमचा आहे बघा, पर्याय क्रमांक 1. ओके, 9 उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढला प्रश्न तुम्हाला बोर्डवर ती दिसत असेल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. पुढला प्रश्न विचारला आपल्याला 2 नंबरचा. मोठा घन कापून किती छोटे ठोकळे तयार झाले. ओके, मोठा घन कापून, आता हा मोठा घन कापून किती छोटे ठोकळे तयार झाले. आता एकूण ठोकळे काढायला सांगितले का. मोठा घन कापून किती छोटे ठोकळे तयार झाले. तर आता तुम्हाला सूत्रामध्ये दिसलेलं असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल की एकूण ठोकळे काढायचे आपल्याला. ओके, एकूण ठोकळे. मग आता एकूण ठोकळे काढताना काय दिले आपल्याला, सूत्र दिले बघा. नंबर 2चा प्रश्न हा, एकूण ठोकळे बरोबर यांचा घन. आता यांची किंमत आपण किती घेतली, या आपल्याला 4 सेमी बाजू असलेले एक ठोकळा दिलाय, म्हणजे यांची किंमत आपण घेणार 4, म्हणून 4चा घन घ्या. 4चा घन येईल बघा 64. 4चा घन 64. आता इथे पर्याय सुद्धा दिले तुम्हाला, पर्याय वाचून दाखवतो. पर्याय नंबर 1 27, पर्याय नंबर 2 64, पर्याय नंबर 3 50 आणि पर्याय नंबर 4 36 तुम्हाला वरती दिसत असेल. ओके, या पद्धतीने तुम्ही, आणि जे मी तुम्हाला सूत्र दिलेत का ते सूत्र 100% वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. बाजू समान असताना, जर आता एखादा ठोकळा दिला आणि आपल्याला त्याच्या बाजू समान दिल्या तर हे सूत्र वापरायचे, आणि बाजू असमान दिल्यावर कोणते सूत्र वापरायचे किंवा कसे वापरायचे हे सुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण बाजू समान असताना कसे प्रश्न सोडवायचे ते घेणार आहोत. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण, प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय. प्रश्न क्रमांक 3 म्हणतोय की किती ठोकळ्यांच्या, वरती बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल वरती, किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल. ओके, किती ठोकळ्यांच्या फक्त एकाच बाजूस रंग असेल. आता एकाच बाजूस रंग म्हणलं तुम्ही सूत्रात बघितलंय, एक बाजू रंगीत ठोकळे. ओके, एक बाजू रंगीत ठोकळे हा तिसरा प्रश्न आहे. एक बाजू रंगीत ठोकळे बरोबर सूत्र आहे बघा तुम्हाला 6 कंसात n वजा 2 कंसाचा वर्ग. एक बाजू रंगीत ठोकळे 6 कंसात n वजा 2 कंसाचा वर्ग हे सूत्र आहे. त्या सूत्राचा आपल्याला वापर करायचा. आणि अजून सांगतो, हे सूत्र तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही प्रश्नाला जाऊ शकता, पण कधी, जेव्हा बाजू समान दिलेली असेल. आता आपल्याला इथं बाजू सगळ्या ठोकळ्यांची बाजू 4 सेमी दिलेली, राईट, म्हणून आपण इथं यांची किंमत 4 घेणार आहोत. 6 कंसात 4 वजा 2 कंसाचा वर्ग. अगोदर कंस सोडून घ्या. 6 कंसामध्ये 4 मधून 2 गेले 2, 2चा वर्ग करा आणि पुन्हा गुणाकार करा. 6 गुणिले 2चा वर्ग 4, 6 चोक 24, म्हणजे उत्तर तुम्हाला किती भेटणार आहे 24 भेटणार आहे. याचं बघा, याचे पर्याय सुद्धा सांगतो. तिसऱ्याचे नंबर 1 ला 24, नंबर 2 ला 8, नंबर 3 ला 16, नंबर 4 ला 32. ओके, पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण, प्रश्न क्रमांक 4 कडे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला काय दिलाय. ओके, आणि जे सूत्र तुम्हाला देतोय का, अजून परत सांगतो, ते सूत्र तुमच्या जवळ राहू द्या. तुम्हाला हे इजी, एकदम सिंपल आहे, एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला समजलं एकदा गरजेचं आहे सूत्र कोणतं वापरायचं, आणि मी वाचून सुद्धा दाखवले की सूत्र तुम्हाला वापरायचे कोणतं. एकदा सूत्र लिहा, सूत्र जवळ ठेवा आणि हे प्रश्न सोडवा. 100% तुम्ही स्वतः प्रश्न सगळे सोडवता. पुढल्या प्रश्नाकडे या. आता प्रश्न आपल्याला 5वा काय विचारला बघू आपण. पुस्तकामध्येच प्रश्न दिला 5वा आपल्याला. वरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे असतील. आता किती विचारले, 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे असतील. आता इथे बघा, नंबर 1 ला पर्याय दिलाय, नंबर 1 ला 2, नंबर 2 ला 4, नंबर 3 ला 8 आणि नंबर 4 ला 10. आता 3 बाजू रंगीत, आता 3 बाजू रंगीत ठोकळे. ओके, सूत्र आहे बघा 8, 3 बाजू. आता चौथ्याचं डायरेक्टली 8 उत्तर येतो, कारण की सूत्रात 8च दिले आपल्याला. 3 बाजू रंगीत ठोकळे, 3 बाजू रंगीत ठोकळे बरोबर 8, म्हणजे याचं उत्तर सुद्धा किती असणार आहे 8च असणार आहे. प्रश्न चौथ्याचं 8. पर्याय सांगता प्रश्न चौथ्याचं नाही 5व्याचे, कितव्याचे 5वा. हा क्वेश्चन 5वा क्वेश्चन तुम्हाला वरती दिसत असेल. 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे असतील. तर पर्याय नंबर 1 2, पर्याय नंबर 2 4 आणि पर्याय नंबर 3 8 आणि पर्याय नंबर 4 10. ओके, मग आपल्याला पर्याय नंबर 3 येणार आहे. आपलं उत्तर किती 8 हे उत्तर येणार आहे. आता प्रश्न तसंच 6वा बघा बरं. प्रश्न 6वा. आता प्रश्न 6वा काय सांगितलं आपल्याला, एकही बाजू रंगीत
नसणारे म्हणजे रंगहीन. ओके, तुम्हाला सूत्रामध्ये आहे बघा, रंगहीन ठोकळे म्हणजे ज्याला रंग नसतो असे. एकही बाजू रंगीत नसणारे ठोकळे किती किंवा रंगहीन ठोकळे किती? तर पर्याय नंबर 1 16 दिले, पर्याय नंबर 2 12 दिले, पर्याय नंबर 3 8 दिले आणि पर्याय नंबर 4 4च दिले. तर रंगहीन ठोकळे बरोबर सूत्र आहे आपल्याकडे, रंगहीन ठोकळे n-2 कंसाचा घन. आता यांची किंमत किती घेणार आपण? 4 - 2 कंसाचा घन. मग 4 मधून 2 गेले 2, 2चा घन, 2चा घन येतो बघा 8. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला किती येणार आहे? 8 हे उत्तर येणार आहे. अजून सांगतो, जाता वेळेस जायची वेळ झाली, इथंच थांबणार आहोत आपण. हे प्रश्न फक्त आपल्याला असे सोडवायचे बाजू समान असल्यावर. बघा, तुम्हाला बाजू 4 देऊ द्या समान फक्त, किंवा 5 देऊ द्या समान, किंवा 6 देऊ द्या समान बाजू असताना हे सूत्र वापरा. आणि असमान बाजू असताना कोणते सूत्र वापरायचे आणि ते कसे सोडवायचे हे पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल, जेणेकरून मी व्हिडिओ याचा टाकला की तुमच्यापर्यंत त्याचे प्रश्न आणि उत्तरं स्पष्टीकरणासह मिळून तुम्हाला जातील. आणि सगळ्यांनी सूत्र लिहून घ्या, सूत्र पाठ करा, जेणेकरून ठोकळ्यावर किंवा घनाकृतीवर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच व्हिडिओने, अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.